आमदार राजेश वानकडे यांच्या पाठपुराव्याला यश. म्हैसूर भातकुली मार्गावर ट्रायल एसटी बस दाखल. गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत. तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वानकडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांना पत्र देत परतवाडा भातकुली पूर्णानगर मार्गावरील बस म्हैसूर बुधागड बोरखडी मार्गे नियमित सुरू करण्याची मागणी केली होती. या मार्गावर पर्यायी वाहतूक व्यवस्था नसल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने या मार्गाची पडताळणी करत ट्रायल बस सुरू केली. ट्रायल बस म्हैसूर गावात दाखल होताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत बसचे जल्लोषात स्वागत केले. या बस वेमुळे म्हैसूर बुधागड बोरखडी परिसरातील नागरिकांनी भातकुली तालुक्याच्या ठिकाणी जाणे अधिक सोयीचे होणार असून विद्यार्थी, शेतकरी आणि प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. ट्रायल यशस्वी झाल्यानंतर ही बस नियमित सुरू करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आमदार राजेश भाऊ वानखडे यांच्या माध्यमातून विभागीय नियंत्रक यांना एक पत्र देण्यात आलं होतं की भातकुली परतवाडा जी बस चालली ती म्हैसूर फाट्यावरून मदलापूर, धामोरी, कुमाकड, चेचरवाडी या मार्गे जात होती. त्या मार्गावर ऑलरेडी चांदूर बाजार भातकुली बस असल्याकारणानं हे जे म्हैसूर बुधागड, बोरखडी, नवथळ आणि चेचरवाडी फाटा हे जे गावं वंचित होते, हे गावं वंचित राहू नये म्हणून भातकुली तालुक्याचं ठिकाण असल्याकारणानं तहसील, ITI कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि शासकीय कामासाठी जाणारे नागरिक यांच्या सोयीसाठी परतवाडा भातकुली जी बस आहे ही म्हैसूर या मार्गे जावी आणि चांदूर बाजार जाणारी बस जी आहे ती त्या मार्गे जावी, याकरिता माननीय आमदार राजेश भाऊ वानखडे यांनी विभागीय नियंत्रक यांना पत्र दिलं. त्यांच्या पत्राच्या अनुषंगानंच आज ही बस, ट्रायल बस आपल्या गावामध्ये आली. आम्ही सर्वांनी त्या ट्रायल बसचं स्वागत केलं आणि ही बस लवकरच या मार्गे चालू होईल अशी आम्ही महामंडळाच्या वतीनं आशा बाळगतो.